वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथातल्या पहिल्या अध्यायाचं विवेचन आपण करतोय आणि यामध्ये श्रीमद भगवद्गीतेचाही अंतर्भाव झालेला आहे. आणि आत्तापर्यंत धृतराष्ट्रानं संजयाला प्रश्न केलेला आहे की माझे आणि पांडवाचे सैन्य कुरुक्षेत्रामध्ये एकत्र जमून काय करत आहेत ते मला सांग. धर्मालय मानल्या जाणाऱ्या युद्धभूमीमध्ये ते युद्धाच्या इच्छेनं गेलेले आहेत, पण बराच वेळ झाला तरी तिथली काही खबरबात मला अजून मिळाली नाही. तर लवकरात लवकर तू मला ती सांग असं गीतेमध्ये धृतराष्ट्र आपल्या संजयाला विचारतोय आणि त्याचं विवेचन माऊली करतायत. आणि ती विवेचन करताना पुढं माऊली म्हणतायत, अर्थात धृतराष्ट्राच्या तोंडातले हे शब्द आहेत. तरी तेच ये तुला अवसरी काय कीजत असे येर येरी ते झडकरी कथन करी मज प्रती. अर्थात तर तेथे जाऊन परस्परात एवढा वेळपर्यंत ते काय करीत आहेत ते मला लवकर सांग. माऊली वर्णन करतायत, तरी तेची ये तुला अवसरी. तरी शब्दाचा अर्थ आहे तर. तेची म्हणजे ते दोघं पांडव आणि कौरव यांचं सैन्य. ये तुला अवसरी इतक्या वेळेपर्यंत, एवढा वेळ निघून गेला तरी सुद्धा ते करतायत काय. काय कीजत असे येर येरी ते एकमेकांच्या संदर्भात काय करतायत, एकमेकांच्या बद्दल त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. ते झडकरी कथन करी मज प्रती. ते सगळं झडकरी म्हणजे लवकरात लवकर, कथन कर म्हणजे सांग मला मज प्रती. असं इथं धृतराष्ट्र संजयाला विचारतोय. काय असतं व्यवहारामध्ये उतावीळ असणं हा एक मानवी स्वभाव असतो. व्यवहारातली लोक प्रचंड उतावीळ असतात. कोणतीही गोष्ट करायला गेलो की ते पटकन मिळावं असं साधारणपणे सामान्य माणसांना वाटत असतं. म्हणजे ही हळद आणि हो गोरी असं अनेकदा वाटतं. परंतु हळद पिल्याबरोबर कोणी गोरा होत नाही, कारण हळदीचा गुण हळूहळू शरीरातून उमटायला वेळ लागतो. अगदी व्यवहारामध्ये या गोष्टीचा विचार न करता माणसाला वाटतं की मी झटपट श्रीमंत व्हावा, किंवा मी झटपट ज्ञानी व्हावा, किंवा झटपट मला चांगली नोकरी मिळावी, सगळ्या गोष्टी पटापट व्हाव्यात. अगदी गावचा सरपंच म्हणून निवडून यायची पात्रता नसलेल्याही माणसाला वाटतं की आपण थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत का जाऊ नये. तर सामान्यपणे व्यावहारिक माणसाची ही स्वभाव वृत्ती असते की त्याला प्रत्येक गोष्ट लवकर हवी असते, लवकरात लवकर ती जाणून घ्यावी अशी एक मानसिकता त्याच्या ठिकाणी असते. आणि हा उतावीळपणा धृतराष्ट्राच्या स्वभावात सहजपणे आहे. महाभारतामध्ये जिथं जिथं धृतराष्ट्राचा उल्लेख येतो, धृतराष्ट्राच्या तोंडी आलेले संवाद जर बारकाईनं तपासले तर आपल्या लक्षात येतं की त्याचा स्वभाव उतावीळ आहे, उथळ आहे. आपण म्हणतो ना, उकळत्या पाण्याला खळखळाट फार, अगदी त्या पद्धतीचा इथं आपल्याला स्वभाव हा धृतराष्ट्राचा दिसतोय. कारण आत्मविश्वासाचा असलेला अभाव आपल्याला धृतराष्ट्राच्या ठिकाणी दिसतो. स्वतःवर विश्वास नाही, स्वतःच्या राजसत्तेवर विश्वास नाही, स्वतःच्या पूर्वकर्मावर विश्वास नाही, स्वतःच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास नाही, असं साधारणपणे धृतराष्ट्राचं महाभारतातलं हे पात्र आपल्याला दिसतंय. अगदी संजयासारखा अनुभवी संयमी सिद्ध पुरुष जवळ असताना सुद्धा त्याला सुद्धा तो हेच विचारण्यासाठी घाईगडबड करायला लागलाय की ते काय करतायत मला लवकर सांग. आता एक साधा सरळ प्रश्न आहे, युद्धाच्या भूमीवर गेलेले कौरव आणि पांडव युद्धाच्या ठिकाणी जाऊन दुसरं काय करणार आहेत.
युद्धच करणार आहेत. पण तरीसुद्धा त्याच्या मनामध्ये हा प्रश्न आहे. याचं कारण म्हणजे संभ्रम. धृतराष्ट्राचं मन हे संभ्रमांनी भरलेलं मन आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल त्याला शंका आहे. जसं होणार आहे हे निश्चित आहे हे माहीत असून सुद्धा त्याच्याबद्दलही त्याच्या मनामध्ये साशंकता आहे. त्याच्या मनामध्ये प्रश्न आहे की जरी युद्धाच्यासाठी पांडव आणि कौरव गेले असतील तरी ते तिथं जाऊन युद्धच करतील का, अशी संदिग्ध मानसिकता धृतराष्ट्राच्या या बोलण्यातून आपल्यासमोर नजरेसमोर येते. आणि म्हणून तो सारखा प्रश्न करतोय तरी तेची ये तुला अवसरी. इतक्या वेळापासून ते युद्धभूमीवर गेलेले आहेत. युद्धभूमीवर गेल्याबरोबर युद्ध पटकन सुरू करावं आणि पटकन निकाल लागावा आणि पटकन आपली मुलं जिंकावीत आणि आपली मुलं जिंकल्याची बातमी लवकर मिळावी, असा उतावीळपणा इतर धृतराष्ट्राचा दिसतोय. आणि त्या दृष्टीनं तो विचारतोय, इतक्या वेळेपासून तिथं युद्धासाठी गेलेले कौरव आणि पांडवांचे सैन्य परस्परांच्या संदर्भात काय करतायत हे पटकन तू मला सांग. आणि मग पुन्हा पहिला श्लोक येतोय. खरं तर प्राचीताईंनी वाचलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये आणि माझ्यासमोर आत्ता जी ज्ञानेश्वरी आहे त्याच्यामध्ये थोडासा फरक असा आहे की 88 पासून 92 क्रमांकाच्या ओव्या या ज्ञानेश्वरीमध्ये दुसऱ्या श्लोकाच्या विवेचनाच्या संदर्भात आलेल्या आहेत. त्यामुळं तेच प्रमाण मानून आपण दुसऱ्या श्लोकाचं विवेचन करून आजच्या ओव्या संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. संजय याचा पहिला श्लोक श्रीमद भगवद्गीतेतला. संजय काय म्हणतात बघा. संजय उवाच दृष्ट्वा तू पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. अर्थात संजय म्हणतो, त्यावेळी व्यूहरचना करून पांडवाचे सैन्य उभे आहे असे पाहून दुर्योधन राजाने द्रोणाचार्यांपाशी जाऊन असे भाषण केले. पहिला संजयाच्या मुखातून निघालेला संवाद आहे ज्यामध्ये ते म्हणतायत की वेगवेगळ्या प्रकारची व्यूहरचना करून पांडवांचं सैन्य उभं आहे आणि पांडवांच्या या सैन्याला दुर्योधनानं बघितलं आहे आणि दुर्योधन हा द्रोणाचार्यांकडे जाऊन बोलायला लागला. इथपर्यंतचा आशय या दुसऱ्या श्लोकामध्ये आहे. त्याचं विवेचन माऊली कसं करतायत बघा. तिये वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांतमुख. आता मूळ श्रीमद भगवद्गीतेमध्ये पांडवांच्या सैन्याचं वर्णन खूप सहज केलेलं आहे. पण माऊली त्या सैन्यांच्या वर्णनाला अतिशय सुंदर असं दृष्टांतात्मक रूप देऊन महाभारताचं युद्ध आपल्या डोळ्यासमोर जणू काही उभं करतायत. कारण काव्यामध्ये ही ताकद असते की काव्य आपल्या नजरेसमोर शब्दांचा प्रसंग उभा करत असतं. शब्दांच्या आधारावर ती घटना, तो प्रसंग, ती पात्र, ते वातावरण, ते संवाद सगळं काही शब्दांच्याच आधारावर लेखक निर्माण करत असतो. माऊलीसुद्धा शब्दांच्याच आधारावर किती सुंदर तो प्रसंग निर्माण करतायत बघा. महाभारताचा प्रसंग माऊलींच्या ओव्या वाचताना डोळ्यासमोर जसाच्या तसा तंतोतंत दिसायला लागतो आणि जणू काही आपण महाभारताच्या रणभूमीमध्ये उभे आहोत असं वाटायला लागतं. ती वेळी तो संजय बोले. ती वेळी, त्या वेळेला तो संजय बोलला. तो संजय कोणता, तर जो धृतराष्ट्राच्या दरबारामध्ये धृतराष्ट्राला महायुद्धाची सगळी हकीकत सांगण्यासाठी धृतराष्ट्राच्या समोर जो संजय उभा आहे तो संजय बोलायला लागलाय. ती वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले. ते सगळं पांडवांचं सैन्य असं काही उचललं गेलं अशा अर्थानं माऊली शब्द वापरतायत. जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख. अर्थात तेव्हा संजय सांगतो की ज्याप्रमाणे महाप्रलयाच्या वेळी काळाचे तोंड पसरलेले असते त्याप्रमाणे पांडवांचे सैन्य खवळले आहे. सृष्टीचा नाश ज्या वेगवेगळ्या प्रलयाच्या माध्यमातून होतो त्यातला महत्त्वाचा प्रलय म्हणजे महाप्रलय. आणि या महाप्रलयाच्या वेळी दोन प्रकार या प्रलयाचे आपण सांगतो. एक अग्नितांडव किंवा अग्नीनं घातलेला प्रलय
आणि दुसरा पाण्यानं निर्माण केलेला प्रलय. हे दोन महाप्रलय महत्त्वाचे प्रलय आहेत. तिसरा भूकंपाचा किंवा धरणीकंपाचा प्रलय, तो सुद्धा मोठा प्रलय आहे. तर या प्रलयामधला सगळ्यात महाप्रलय ज्याला आपल्याला म्हणता येईल तो म्हणजे पाण्याचा म्हणा किंवा समुद्रातून हवेचा पुन्हा वादळाचाही महाप्रलय आपल्याला सांगता येतो. पण माऊली सांगतायत महाप्रलय चालू असताना ज्या पद्धतीनं काळाचं तोंड विस्तीर्ण अशा प्रकारे पसरलेलं असतं. कोणताही महाप्रलय घ्या, अग्नीचा महाप्रलय असेल तर विशाल अशा लाटा समुद्राच्या, समुद्र किती व्यापक आहे. पृथ्वीवर आपण म्हणतो 71% पाणी आहे, 29% जमीन आहे. त्या 71% पाण्यानं जर ही 29% जमीन बुडवायचं ठरवलं तर कितीसं अवघड होणार आहे. त्या समुद्राची वाफ बनून पडलेलं पाणी सगळ्या पृथ्वीतल्या लोकांना किती हैराण करतंय याचं प्रात्यक्षिक आपण आता अनुभवत आहोत. कारण पाण्याचा प्रलय हा प्रचंड आहे. आणि हे पाणी कुठून आलं आहे तर समुद्रातून जे वाफ बनलेलं पाणी आहे तेच पाणी हे प्रलय घडवत आहे. तर विचार करा, समुद्रातलं सगळं पाणी थेटपणे जर पृथ्वीवर येऊन पृथ्वीला बुडवायचं त्यानं ठरवलं तर काय परिस्थिती असेल. म्हणून त्याची कल्पना करताना माऊली म्हणतायत ज्या पद्धतीनं एखादा महाप्रलय यावा आणि महाप्रलय आल्याच्या नंतर काळाचं मोठंच्या मोठं तोंड विशाळ अक्राळ विक्राळ असं विद्रूप रूप डोळ्यासमोर यावं आणि ज्याला बघितल्याबरोबर मरणाची आठवण यावी असा तो महाप्रलय. आणि त्या महाप्रलयासारखं पांडवांचं सैन्य दिसायला लागलं. बघा, जैसे महाप्रलयी पसरले कृतांत मुख, ज्याप्रमाणे महाप्रलयाच्या वेळी कृतांताचं मुख म्हणजे काळाचं मुख, कृतांत शब्दाचं इथं आहे काळ, महाकाळ, जीवांना मारणारा गिळणारा असा जो काळ आहे त्याचं विशाल असं विक्राळ असं विद्रूप रूप पसरावं, त्या पद्धतीनं कौरवांचं सैन्य अशा अक्राळ विक्राळ रूपात समोर आलं असं माऊली म्हणतायत. तैसे ते घनदाट उठावले एक वाट, जैसे उसळले काळकूट धरी कवन. अर्थात सर्व पांडव सैन्य एकत्र जमून एका रोखाने सज्ज झाले तेव्हा त्याला कोण आवरणार. ज्याप्रमाणे काळकूट विष उसळले असता त्याचे शमन कोण करणार. आता पुन्हा दुसरी उपमा त्याच पांडव सैन्याच्या संदर्भात दिलेली आहे. आता हे शब्द कुणाचे आहेत लक्षात घ्या, संजयाचे आहेत. संजय कुणाच्या बाजूने बोलतायत. मुळात संजयाची बाजू तटस्थ आहे, पण संजय ही अशी व्यक्ती आहे, वेगळ्या भाषेत सांगायचं तर असं पात्र किंवा असं व्यक्तिमत्व आहे किंवा अशी व्यक्तिरेखा आहे की ज्या व्यक्तीला, व्यक्तित्वाला, व्यक्तिमत्वाला किंवा पात्राला धृतराष्ट्र कोण आहे, कसा आहे, काय आहे हे परिपूर्णपणे माहिती आहे. त्यामुळं धृतराष्ट्राला संजय माहिती जी देत आहेत ती किती महत्त्वाची आहे. बघा, माऊलींनी संजयाच्या मनातल्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी इथं सुचवलेल्या आहेत. ही जी माहिती आपण वाचतो संजयाच्या तोंडी माऊलींनी टाकलेल्या ओव्या थोड्याशा बारकाईनं वाचल्या तर एक गोष्ट स्पष्ट होते की धृतराष्ट्राला पांडवाच्या सैन्यांची भीतीसुद्धा दाखवायची आहे संजयाला, की पांडवाचं सैन्य किती घातक आहे, पांडवाचं सैन्य किती नुकसान करू शकतंय याची जाणीवही करून द्यायची आहे. पण दुसरी गोष्ट, हे पांडवांचं सैन्य आपल्या बाजूनं नाही किंवा आपल्यासाठी घातक आहे हेही सुचवायचं आहे. म्हणून ज्या प्रतिमा वापरल्यात माऊलींनी त्या प्रतिमा नकारात्मक आहेत. महाप्रलयाची उपमा वापरलेली असेल, काळ्या कुट्ट विषाची उपमा वापरलेली असेल किंवा वडवानळाची उपमा माऊलींनी तर वापरलेली आपल्याला दिसते किंवा वेगवेगळ्या भयासूर अशा काळाची उपमा माऊलींनी वापरलेली दिसते. या सगळ्या प्रतिमा ज्या पांडवांच्या सैन्याचं अक्राळ विक्राळ रूप दाखवण्यासाठी संजय यांनी सुचवलेल्या आहेत त्या सगळ्या प्रतिमा दोन प्रकारचा अर्थ धृतराष्ट्राच्या मनामध्ये बिंबवत आहेत की पांडवांचं सैन्य हे भयंकर आहे, अक्राळ विक्राळ आहे, त्यांना थांबवता येणं शक्य नाही असं ते सैन्य आहे. म्हणजे धृतराष्ट्राच्या मनामध्ये जी खात्री बसलेली आहे की विजय हा माझ्याच मुलाचा होणार आहे
त्या भावनेला संजय इथं धक्का देत आहेत. कारण हा धक्का खूप गरजेचा आहे. कारण धृतराष्ट्राचा आंधळा अभिमान, धृतराष्ट्राचा आंधळा आत्मविश्वास या महाभारत युद्धाला कारणीभूत ठरला आहे. आणि त्या आत्मविश्वासाला धक्का देण्याचं काम संजय करत आहेत. महापुरुषाचं, सिद्ध पुरुषाचं हे काम आहे की सामान्य माणसाच्या मनामध्ये जे भ्रम पसरलेले आहेत त्या भ्रमाला पहिला धक्का देणं. कारण ते त्यानं पोचलेले भ्रम त्याचा घात करणार आहेत याची त्याला जाणीव नाही. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये जो काही संभ्रम आहे त्याला धक्का संजय देत आहेत की म्हणजे धृतराष्ट्राला भ्रम आहे की कौरवांचं सैन्य संख्येनं मोठं आहे, आकारानं मोठं आहे. पांडवांच्या सैन्यामध्ये जे मोठमोठे धनुर्धर आहेत त्यांचे सगळे गुरु कौरवांच्या बाजूने आहेत. म्हणजे संख्यात्मकदृष्ट्या, गुणात्मकदृष्ट्या सगळ्या बाजूनं आपले कौरवच जिंकणार आहेत हा विश्वास आहे. आणि त्या विश्वासाला संजयानं धक्का दिलेला आहे या प्रकारच्या प्रतिमा आणि रूपक वापरून की जेणेकरून तो जो आत्मविश्वास आहे, आंधळा आत्मविश्वास आहे धृतराष्ट्राच्या मनातला, त्या आत्मविश्वासाला धक्का देणारे शब्द ते वापरत आहेत. तैसे ते घनदाट उठावले एक वाट, त्याप्रमाणे ते घनदाट असं म्हणजे प्रचंड गर्दीचं असं म्हणजे विरळ अशा पद्धतीचं अतिशय गर्दी जिथं दाटलेली आहे, जिथं जागाच मोकळी वाटू नये अशा पद्धतीनं जंगल जसं घनदाट असतं, जिथं रस्ता दिसत नाही, जमीन दिसत नाही, अगदी त्या पद्धतीनं पांडवांचं सैन्य हे जणू काही घनदाट अशा प्रकारे जसं कृतांतमुख प्रळयाच्या वेळी त्या काळाचं तोंड दिसावं अगदी तसं घनदाट असं काळाच्या रूपामधलं ते सगळं सैन्य एकवटलेलं आहे. ते सगळे एकत्र आलेले आहेत. सगळे शत्रू जणू काही एकत्र आलेले आहेत. जैसे उसळले काळ कुट धरी कवन, ज्या पद्धतीनं उसळले जैसे म्हणजे ज्याप्रमाणे उसळले उसळून आलेलं आहे. काळकूट म्हणजे विष. मग त्या विषाला धरायला कोण जाणार? कारण त्या विषामध्ये तीव्रता इतकी आहे की त्या विषाचा नुसता वास आला तर माणूस काळा निळा पडून क्षणार्धात मरण पावेल. अशा काळकूट विषाला धरायला कोण जाणार? अगदी त्या पद्धतीचं ते अकराळ विक्राळ असं पांडवांचं सैन्य मला दिसतं आहे असं संजय सांगतायत धृतराष्ट्राला. हे ऐकल्यावर धृतराष्ट्राची मनस्थिती काय झाली असेल याची थोडी आपण कल्पना केलेली बरी. माऊली पुढं खूप सुंदर वर्णन करतायत. ना तरी वडवा नोळू साधुकला, प्रळय वाते पोखला, सागरू शोषून उधवला अंबरासी. किंवा वडवानळ पेटून तो प्रलय वाताने भडकल्यावर ज्याप्रमाणे समुद्रातील पाण्याचे शोषण करून आकाशापर्यंत प्रदीप्त होतो. मी आताच प्रलयाचं वर्णन केलं. प्रलयाचा जो प्रसंग उद्भवतो तो कसा उद्भवतो तर पाणी प्रचंड उसळतं आणि कधी कधी ह्या उसळण्याला पाण्यामध्ये लागलेला वडवानळ कारणीभूत ठरतो. बघा, माऊलींना माहिती आहे की समुद्रात वडवानळ असतो. आत्ता अलीकडं जो रिसर्च झाला आहे त्याच्यावरून संशोधकांच्या हे लक्षात आलं आहे की समुद्राच्या आतसुद्धा इंधनाचे साठे आहेत. आणि आता आपण ते इंधनाचे साठे शोधायला लागलो. काही वर्षापूर्वी पेपरमध्ये बातमी आली होती की समुद्राच्या विशिष्ट भागात अशा अशा प्रकारचं इंधनाचा साठा सापडला आहे. म्हणजे समुद्रामध्ये सुद्धा इंधन आहे ही गोष्ट आज आपण साधारणपणे 21व्या-20व्या शतकात स्वीकारायला लागलो. माऊलींनी 13व्या शतकात वडवानळाची प्रतिमा वापरलेली आहे. वडवानळाच्या बद्दल माऊली बोलतायत. अशा अनेक संकल्पना ज्ञानेश्वरीत विखुरलेल्या आहेत. त्यावेळी त्या गोष्टींची सूचना आपण करत जाऊ. समुद्रामध्ये आग लागू शकते आणि इतकी आग लागू शकते की समुद्राचं पाणीसुद्धा शोषून घेईल एवढी प्रचंड आग समुद्रामध्ये लागू शकते. कारण समुद्राच्या आत जे इंधन आहे ते इंधन एवढं तीव्र ज्वलनशील असतं की त्या इंधनाला जर एकदा आग लागली तर समुद्राचं पाणीही सगळं शोषून घेईल एवढी प्रचंड ताकद त्याच्यामध्ये असते. प्रलयाच्या वेळी त्या पद्धतीचा वडवानळ बघता येऊ शकतो. सामान्य माणसाच्या दृष्टीचा तो विषय नाही. पण माऊली सांगता येतं ना तरी वडवानळू साधुकला. साधुकला शब्दाचा अर्थ आहे भडकला.
ना तरी, किंवा वडवानळू, समुद्रात लागलेली आग त्याला वडवानळ म्हणतात. भडकला म्हणजे साधुकला. समुद्रातली आग जर एकदाची भडकली तर प्रळय वाते पोखला. एकदा ती आग एकदा भडकली आणि त्याला जणू काही प्रळयवात म्हणजे त्याला जर हवा मिळत गेली, त्या समुद्रातल्या वडवानळाला जर वात मिळत गेली तर ती वात म्हणजे प्रळयवात ठरते. तो वारा प्रळयाचा वारा ठरतो, सगळ्यांना संपवणारा तो वारा ठरतो. प्रळयवाते पोखला. पोखला शब्दाचा अर्थ आहे वाढला, त्याची तीव्रता आणखी वाढली. किती वाढली? सागर शोषुनी उधवला अंबरासी. आणि तो सगळा सागर जणू काही शोषून घेईल. आणि तो अग्नी केवळ सागर शोषून थांबणार नाही, तर तो काय करील? अंबरापर्यंत जाईल, आकाशापर्यंत त्याच्या लाटा जातील. किती भयंकर उदाहरण इथं माऊली देत आहेत. भयानक रसाचा सुंदर असा प्रादुर्भाव पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला सापडतो. भयानक रस कसा असू शकतो? माऊली प्रचंड भयानक असं वर्णन करतायत. हे शब्द ऐकताना आपल्या डोळ्यासमोर प्रतिमा येते ती प्रचंड विक्राळ अशा समुद्रात लागलेल्या आगीची. आणि त्या समुद्रात लागलेल्या आगीमुळं पाणीसुद्धा उसळून वर यायला लागलंय. आणि त्यामुळं त्या समुद्रातल्या आगीला पुन्हा हवा मिळते आणि तो अग्नी आणखी प्रज्वलित होतोय. आणि समुद्रातलं पाणीच जणू काही तो अग्नी गिळून टाकतोय आणि आकाशाकडे झेपावतोय. एवढं विक्राळ असं पांडवांचं सैन्य दिसायला लागलंय असं संजय धृतराष्ट्राला सांगतायत. तैसे दळ दूरधर नाना व्यूही परिकर अवगमले भयासुरती काळी. अर्थात त्याप्रमाणे पांडवांचं भयंकर सैन्य नाना प्रकारच्या व्यूहरचनेने तयार केलेले असल्यामुळे त्यावेळेस अति भेसूर असे दिसले. आणि ते पांडवांचं सैन्य कसं होतं? तैसे दळ दूरधर, त्याप्रमाणे दळ म्हणजे गट, सैन्यांचे सुद्धा गट असतात. म्हणजे घोडदळ असेल, पायदळ असेल, पुन्हा हत्तीदळ पण त्याच्यामध्ये असणार आहे. सशस्त्र दल असेल म्हणजे काही हातामध्ये शस्त्र घेऊन आहेत, काही घोड्यांवर बसलेत, काही हत्तीवर बसलेत आणि त्यांचे वेगवेगळे गट तयार केलेले आहेत. तैसे दळ दूरधर. दूरधर शब्दाचा अर्थ आहे भयंकर अशा पद्धतीचे. तैसे दळ दूरधर नाना व्यूही परिकर. नाना म्हणजे वेगवेगळे, व्यूह म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्यूह तयार केलेले आहेत. व्यूह शब्दाचा अर्थ आहे शत्रूला गुंतवून ठेवणं, शत्रूला अडकवून त्याला संपवणं. या पद्धतीची काही एक व्यूहरचना युद्धामध्ये केलेली असते. म्हणजे ही महाभारतकालीन व्यूहरचना, महाभारतकालीन युद्धरचना याच्यावर पण स्वतंत्रपणे संशोधनं झालेली आहेत. आणि याचा आधार घेऊन भारतीय सैन्यदलावरही या महाभारतकालीन युद्ध पद्धतीचा बराचसा प्रभाव आपल्याला पडलेला दिसतो. आपला तो विषय नाही, पण ही सगळी जी पांडवांच्या बाजूंची सैन्य मंडळी आहेत ती नाना व्यूही परिकर. परिकर शब्दाचा अर्थ आहे रचलेले, वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यूहांमध्ये यांची रचना झालेली आहे. अवगमले भयासुरती काळी. अवगमले म्हणजे दिसले, अनुभवाला आले ती एक काळी. आणि त्या काळात मला ते असे भयंकर आणि भेसूर असे दिसले असं इथं संजय वर्णन करतायत. एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. माऊली या ओव्यांच्या स्पष्टीकरणाकडं वळतायत तेव्हा आपोआपच माऊली काही एक संकेत साधकाला या ओव्यांच्या स्पष्टीकरणातून देत आहेत. ज्ञानेश्वरीतला प्रत्येक शब्द ना शब्द हा प्रतिकात्मक आहे. ज्ञानेश्वरीत माऊलींचे जे शब्द आहेत ते प्रत्येक शब्द साधकाला अध्यात्मात प्रगती करण्यासाठी अनुकूल ठरणारे आहेत. म्हणून या शब्दांचा वेगवेगळ्या संदर्भांमध्ये अर्थ विचारात घेणं खूप गरजेचं आहे. श्रीमद भगवद्गीता म्हणजे सर्वसामान्य जीवाला आत्मसाक्षात्कारापर्यंत नेण्याचा मार्ग आहे. आणि सर्वसामान्य साधकाला या आत्मसाक्षात्काराच्या ध्येयापर्यंत नेताना जो ज्या अधिकाराचा असेल त्याला त्या अधिकारानुरूप मार्ग या ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेले आहेत.
त्यामुळं ते संकेत त्यावेळी हेरणं, त्यावेळी ते संकेत पकडणं ही गोष्ट एक साधक म्हणून आपल्यासाठी खूप गरजेची आहे. कारण मला या गोष्टीची जाणीव आहे की तुम्ही सगळे ज्ञानेश्वरी समजून घ्यायला बसलात, ज्ञानेश्वरी जाणून घेण्यासाठी बसलात. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ज्ञानेश्वरीतले शब्द समजून घ्यायचे आहेत, ज्ञानेश्वरीचा अर्थ समजून घ्यायचा आहे, नाही. ज्ञानोबारायांना ज्या उद्देशानं ज्ञानेश्वरी लिहावीशी वाटली तो उद्देश आपल्यामध्येही सफल व्हावा या हेतूनं तुम्ही सगळेजण ज्ञानेश्वरी ऐकायला आलात याची मला परिपूर्ण जाणीव आहे. आणि म्हणून त्या जाणीवेच्या दृष्टीनं आपल्याला ज्ञानेश्वरीचं विवेचन करणं गरजेचं आहे. कारण ज्ञानेश्वरीचा साधा सरळ अर्थ आपल्याला सार्थ ज्ञानेश्वरी पण देऊ शकते. मी स्वतः ज्ञानेश्वरी भावदर्शन या अर्थानं पूर्ण 18 अध्यायांचं साध्या सुलभ मराठीमध्ये विवरण केलं आहे. त्याचं थोडंसं काम बाकी आहे, कारण ते काम माझं जवळपास 10 वर्षांपासून चालू आहे. त्याच्यामध्ये मी ज्ञानेश्वरीचा शब्दशः अर्थ देण्याचा प्रयत्न केला आहे. ती ज्ञानेश्वरी वाचली की माऊलींना काय म्हणायचं हे शब्दशः कळून जातं आपल्याला. पण केवळ शब्दशः ज्ञानेश्वरी कळली म्हणजे आपल्यात काही बदल होणार आहे का? तर नाही. असे 100 ग्रंथ जाणून घेऊनही काही फायदा होणार नाही. एका ग्रंथाची आपल्यावर कृपा झाली पाहिजे, मग तो कोणताही ग्रंथ असो. आपण भाग्यवान आहोत की आपल्या पुढं ज्ञानेश्वरी आहे आणि या ज्ञानेश्वरीची कृपा मिळवण्यासाठी माऊलींनी या शब्दांच्या मागं जे दडवून ठेवलं आहे ते समजून घ्यायचं आहे आपल्याला या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. त्यामुळं माऊली ज्या महाभयंकर अशा कौरव पांडवांच्या सैन्याचं वर्णन करतायत, हे कौरव पांडवांचं सैन्य महाभारताच्या युद्धभूमीवरचंच आहे असं नाही. माणसाची मनोभूमी ही सुद्धा एक युद्धभूमीच आहे. माणसाचं मन हे सुद्धा कुरुक्षेत्रच आहे. माणसाचं शरीर हे सुद्धा एक कुरुक्षेत्रच आहे. शरीर नश्वर असल्यामुळं या नश्वर शरीराला ब्रह्मत्वाशी जोडणारा जीवाचा जो एक आभासात्मक भाग आहे, जीवाचा जो भ्रमात्मक अस्तित्व आहे त्याला आपण जीव म्हणतो. आणि या जीवाच्या मनामध्ये चाललेलं महाभारत म्हणजे भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातलं महाभारताचं युद्ध आहे. केवळ कुरुक्षेत्रावरच हे युद्ध लढलं गेलं असं नाही. प्रत्येक जीवाच्या मनात हे महायुद्ध कायम चालू असतं. अनेक जण या महायुद्धाला नीटपणे समजून घेतात, अनेक जणांना या महायुद्धाच्या बद्दल काहीच कळत नाही. युद्ध होतंही, युद्धात कुणीतरी पराभूत होतंही, पण या गोष्टीकडं संवेदनशीलतेने बघावं, या सगळ्या घटनांकडं तटस्थपणे बघावं असं अनेकांना वाटत नाही. आणि म्हणून कुठंतरी त्यांना स्वतःच्याबद्दलच परिपूर्णपणे काही नीट समजत नाही. स्वतःच्याच बद्दल अज्ञानी असणारे, स्वतःलाच न ओळखता शरीराचा त्याग करणारे अगणित जीव या सृष्टीत आहेत. पण आपण भाग्यवान आहोत की आपल्याला माऊलींनी स्वतःच्या संदर्भात जे काही चाललं आहे, स्वतःची जी काही ओळख आहे ती करून घेण्याची संधी दिलेली आहे. आणि म्हणून महाभारताचं ही युद्ध केवळ कुरुक्षेत्रावरच चालू आहे असं नाही. प्रत्येक साधकाच्या मनामध्ये हे कायमचं युद्ध चालू आहे. त्याच्यामध्ये पांडवही आहेत, त्याच्यामध्ये कौरवही आहेत आणि त्याच्यामध्ये धृतराष्ट्रही आहे, त्याच्यामध्ये दुर्योधनही आहे. सगळी पात्र माणसाच्या मनामध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या स्वरूपात बाहेर येत असतात. बरेच प्रश्न साधकाला पडतात. कधीकधी माणसाच्या मनात दुर्योधन शिरतो, कधीकधी माणसाच्या मनात धृतराष्ट्र शिरतो, कधीकधी कर्णही शिरतो, कधीकधी अर्जुनही शिरतो, कधीतरी भगवान कृष्ण शिरतो. आणि या सगळ्या गोष्टी नीटपणे आपण समजून घ्यायला पाहिजेत. आपणही आपल्या आत असलेल्या धृतराष्ट्राला हा प्रश्न करायचा आहे किंवा धृतराष्ट्राकडून हे संजयाला प्रश्न करायचा आहे. संजय म्हणजे आपल्या मनामध्ये जे काही चाललंय ते तटस्थपणे बघून ते आपल्याला सांगणाऱ्या मनाचा एक कोपरा. आपलं मन कधीकधी आपल्या मनात काय चाललं हे सांगत असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळे मनाचे खेळ आहेत. पुन्हा मन वेगवेगळ्या वेळी आपल्याला आपल्याच मनात चालणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी सांगून आपल्याला सावध करत असतं.
आपण म्हणतो चांगलं मन वाईट मन. कधी चांगलं मन वाईटाला काहीतरी सांगतं, कधी वाईट मन चांगल्याला काहीतरी सांगतं. या चांगल्या वाईटांच्या संघर्षामध्ये मग आपलं जगणं चालू असतं. हे सगळे व्यूहरचना जी आहे, ही व्यूहरचना केवळ त्या कुरुक्षेत्रातच आहे असं नाही. प्रापंचिक जीवन जगत असताना, लौकिक जीवन जगत असताना असे अनेक व्यूह या मनाच्या समोर येतात. अनेकदा मन त्या व्यूहांमध्ये अडकतं. बऱ्याचदा मनाचा तिथं बळीही जातो. अनेकदा मन तिथं पराभूतही होतं आणि निर्लज्जपणे पुन्हा त्यातून बाहेर येऊन पुन्हा नव्यानं लढाईलाही लागतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या मनाच्या घडतात त्या जर बेशुद्ध अवस्थेत घडत असतील तर आपण साधक नाही. साधकाची व्याख्या आहे जो स्वतःला साधतो, जो स्वतःला मिळवतो, जो स्वतःला जाणतो, जो स्वतःला ओळखायला लागतो, तो साधक. आपल्या मनामध्ये सुद्धा एक महाभारताच्या पेक्षा भयंकर युद्ध चालू आहे. आपल्या मनात कुठंतरी कृष्ण दडलाय, आपल्या मनात कुठंतरी अर्जुन दडलाय. पण त्या कृष्णार्जुनापर्यंत पोहोचण्याच्या आधीच आपल्या पहिल्या अध्यायातच बऱ्याच लोकांची गीता संपून जाते. पहिल्या अध्यायातला गोंधळच आयुष्य संपेपर्यंत कळत नाही. मी अशी बरीच माणसं बघतो, आयुष्याच्या अगदी शेवटच्या टप्प्याला आल्यावर त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की का जगलो हेच मला कळलं नाही. काल परवा काय नाव त्यांचं बघा, राकेश झुंझुनवाला असा कोणीतरी माणूस आहे. खूप सगळ्यात श्रीमंत माणूस. त्याची पेपरमध्ये मी मुलाखत वाचली. खूप श्रीमंत, म्हणजे $4 ट्रिलियन अशी काहीतरी त्याची एकट्याची संपत्ती होती. त्यानं त्याचं मनोगत त्याच्यामध्ये मांडलं आहे. मला खूप म्हणजे आवडलं. त्यात तो असं म्हणतो की खूप पैसे कमवले, पण पैसे कमवल्यावर लक्षात आलं की पैशांनी सगळं काही कमवता येत नाही. आचार्य रजनीशांनी सुद्धा एक प्रसंग असा सांगितला एके ठिकाणी की त्यांच्याकडे एक माणूस आला आणि तो म्हणाला की माझ्याकडे खूप पैसा आहे, तर हे पैसे तुम्ही घ्या. तर ओशो म्हणाले तुझ्या पैशाचं मी काय करू. तर त्यानं सांगितलं काय करू, मी इतका गरीब आहे की माझ्याकडे पैशाशिवाय दुसरं काहीच नाही द्यायला. अशी काही खूप गरीब लोक आहेत की ज्यांच्याकडे पैशाशिवाय दुसरं काहीच नाही, फक्त पैसा आहे सांगायला. पण पैसा आहे म्हणजे सगळं आहे असं नाही. तर त्या राकेश झुंझुनवाला त्यांनी म्हटलंय की मी पैसा माझ्याकडे इतका आहे की मी कोणतंही हॉस्पिटल बुक करू शकतो, पण मी आरोग्य नाही मिळवू शकत. मी कितीही महागडा बेड मिळवू शकतो, पण त्याच्यावरची झोप नाही मिळवू शकत. मी कितीही पैसे देऊन सेवक जमवू शकतो, पण सेवकाचा भाव मी नाही मिळवू शकत, प्रेम नाही मिळवू शकत. काही गोष्टी अशा असतात की त्या आयुष्याच्या उत्तरार्धात शेवटच्या टप्प्यात कळतात. ते आधी कळलं असतं तर कदाचित आयुष्य बदललंही असतं. आणि म्हणून काही लोकांचं सगळं आयुष्य धृतराष्ट्रासारखं पहिल्याच अध्यायात संपून जातं. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मनातला गोंधळ कळायला लागतो की हे माझ्या आयुष्यात सगळं घडलं, हे असे कौरव असे पांडव वगैरे. आणि शेवटी काय, माणसानं साधक अवस्था सुरू करायची असेल तर पहिला प्रश्न स्वतःला विचारावा, का जगतोय मी आणि का जगलोय मी. का जगतोय मी आणि का जगलोय मी. आजपर्यंत मी जगलोय, ते का जगलोय, त्या जगण्यामागचा हेतू काय. काही प्रश्न माणसानं विचारायला पाहिजेत. खरं तर आतापर्यंत जे आपण जगलो ते का जगलो या प्रश्नाचं जर उत्तर शोधायचं झालं तर काय उत्तर देता येईल. देवानं श्वास दिला होता, जन्म दिला होता, आपलं फुफ्फुस आपापलं काम करत होतं, श्वासोच्छवास घेत होतो आणि जगत होतो. एवढंच जर जगण्याचं तुमचं प्रयोजन असेल तर त्या जगण्याला काही अर्थ नाही. जनावरही तसं जीवन जगतात. जीवनाला एखादं ध्येय असायला हवं आणि ते ध्येय अंतिम असं ध्येय असायला हवं की त्या ध्येयानंतर दुसरं काही मिळवावंसं वाटू नये. मिळून मिळून किती पैसा मिळवणार आहेत तुम्ही. $4 ट्रिलियन एवढे तर नाही मिळवणार. तेवढे मिळवणाऱ्या माणसालाही वाटतंय मी काहीच मिळवलं नाही, तर कशाला आपण तेच मिळवत बसायचं. आणि म्हणून आपल्या मनातल्या धृतराष्ट्राला कधीतरी संजयाला
आपल्या मनातल्या विचारावं की संजया सांग माझ्या मनात काय काय चाललं आहे. आणि मग आपल्याही मनातला संजय सगळं तुम्हाला सांगायला लागेल. कुठंही वेगळ्या ठिकाणी जायची गरज नाही. तुमच्याच मनात सगळी उत्तरं दडलेली आहेत. तुम्ही काय आहात हे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. कुणाला शेजारी विचारत जायची गरज नाही. तुम्ही काय चीज आहात तुम्हाला चांगलं माहिती आहे. फक्त आपण त्याच्याकडं बघत नाही किंवा त्या रूपाला आपणच घाबरतो, कारण ते भयंकर आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि मग आपल्यातलाच संजय आपल्याला सांगायला लागतो की तुझ्यामध्ये जे काही आहे ते बरंच भयंकर आहे बरं, आणि जे काही ते भयंकर आहे ते तूच थांबवू शकणार नाही आहेस. आणि म्हणून मनातले पांडव, मनातले कौरव आणि या दोघांचाही परस्परांमध्ये काय संघर्ष चालला आहे या गोष्टीही मनातल्या धृतराष्ट्राला कळायला हव्यात. कारण हे कळलं तरच धृतराष्ट्र गीता ऐकण्याकडे वळू शकतो. कारण संजयाला माहिती आहे की भगवान कृष्ण परमात्मा युद्धभूमीवर आहेत, म्हणजे ते काहीतरी बोलणार आहेत, आणि ते जे काही बोलतील ते ऐकून निश्चितच धृतराष्ट्राच्या मनामध्ये परिवर्तन होणार आहे. किमान ते व्हावं अशी मनोभूमी तरी आपण तयार करायची हे धृतराष्ट्रानं पक्क ठरवलं आहे. म्हणून ज्या पद्धतीच्या ओव्या संजयाच्या तोंडी निघतायत त्या ओव्यांमधून धृतराष्ट्राच्या मनाला बऱ्याच पद्धतीचा धक्का हा संजय यांनी दिलेला आहे. आणि त्या संदर्भात ते वर्णन करतायत. तैसे दळ दूरधर नाना व्यूही परिकर अवगमले भयासुर ते काळी. आणि अतिशय भयंकर अशा पद्धतीचे, भयासूर अशा पद्धतीचे ते मला दिसायला लागलेत असं संजय धृतराष्ट्राला सांगतायत. ते देखोन या दुर्योधने अव्हेरिले कवने माने जैसे न गनिजे पंचानने गजघंटात. आता हे बोलल्याबरोबर धृतराष्ट्राला असं नको वाटायला की सगळं कौरवांचंच वर्णन चाललं आहे, आपल्या म्हणजे पांडवांचंच वर्णन चाललं आहे, त्यांच्याच सैन्यांचं वर्णन चाललं आहे, कौरवाच्या बाजूनं काहीच बोलत नाही आहे संजय, असं नको वाटायला. म्हणून थोडंसं आता कौरवांच्याही बाजूचं थोडंसं श्रेष्ठत्व संजय सांगतायत. आणि कौरवांचा जो मुख्य अधिपती आहे तो दुर्योधन, आणि त्याचं वर्णन माऊली करतायत. ते देखोन या दुर्योधने अव्हेरिले कवने माने जैसे न गनिजे पंचानने गजघंटाते. अर्थात परंतु ज्याप्रमाणे सिंह हत्तीचे कळप कप पदार्थ मानतो त्याप्रमाणे दुर्योधनाने पांडवांचे ते सैन्य तुच्छ मानले. अगदी सिंह किती जरी हत्तींचा कळप जरी असला तरी त्यांना जसा घाबरत नाही, बिनधास्तपणे त्या सगळ्या हत्तींच्या कळपामधून पलीकडे निघून जातो, त्या पद्धतीनं ते देखोन या दुर्योधन, एवढं विक्राळ अशा काळासारखं पांडवांचं सैन्य बघून सुद्धा दुर्योधनानं अव्हेरिले कवने माने दुर्लक्ष केलं. कशा पद्धतीनं दुर्लक्ष केलं, कसं दुर्लक्ष केलं हे सांगण्यासाठी. जैसे न गनिजे पंचानने, ज्याप्रमाणे न गनिजे, न मोजणं, न पाहणं, गृहीत न धरणं, पंचानने म्हणजे सिंहाने, गजघटाते, गजघट म्हणजे गज म्हणजे हत्ती, हत्तींच्या कळपाला बघूनही ज्या पद्धतीनं सिंह त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्या पद्धतीनं दुर्योधन ह्या सगळ्या सैन्यांकडे बघून पुढं आला. आणि दुर्योधनाचा इथं प्रवेश भगवद्गीतेमध्ये होतोय. दुर्योधन आहे तो, ज्याच्या मनामध्ये वाईट गोष्टी एकवटलेल्या आहेत, आणि त्या सगळ्या एकवटलेल्या वाईट गोष्टींचा जो शिरोमणी आहे, दुर्गुणांचा शिरोमणी, तो अहंकार ज्याचा सगळ्यात वर आहे, असा तो दुर्योधन आहे. आणि म्हणून या सगळ्यांना दुर्लक्षित करून तो दुर्योधन पुढं आलेला आहे. आणि तो काय म्हणायला लागला आहे ते पुढच्या श्लोकामध्ये व्यास महर्षी वर्णन करतायत. या दुर्योधनाच्या तोंडून निघालेला जो श्लोक आहे त्या श्लोकाचं आणि त्याच्यावर माऊलींनी केलेल्या चिंतनाचं चिंतन आपण उद्याच्या दिवसामध्ये करूयात. आज आपण इथं थांबूयात. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.
सब संतन की जय।